आपल्यासोबत खेड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबूजी काळे आहेत। आमदार साहेब, खरं तर काल शिवसेनेचा मेळावा झाला, त्या मेळाव्याला आपली गैरहजेरी होती, नक्की काय याचं मागचे कारण आहे? खरं तर मी मेळाव्याला उपस्थित राहणे हे माझं कर्तव्य होतं, पण परवाच मुंबईला नरिमन पॉईंटला MSRDCची आपल्या चाकण शिखरपूर रस्त्याची बैठक झाली। त्या संदर्भात आणि इतर शासकीय कामं काल पूर्वनियोजित होती, त्यामुळं जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ आयर यांच्याशी मी चर्चा केली की भाऊ, मी उद्याच्या मेळाव्याला येऊ शकणार नाही, ती शासकीय कामं महत्त्वाची आहेत, कारण ट्रॅफिकचे मोठे प्रश्न तालुक्यात आहेत, त्यामुळे परवानगी घेऊन मी थांबलो होतो। नक्की ज्या पद्धतीने उदय सामंतांनी दावा केला की कुठेतरी 4 आमदार हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, त्याच्यामध्ये बाबाजी काळेंचं नाव आग्रही येतं। माझं नाव नाही आणि इतर 4 पण असू शकणार नाही याची पण मला खात्री आहे, त्यामुळं अशी शंका घेणं योग्य वाटत नाही मला, पण मी पक्षाशी एकनिष्ठ आहे। एकीकडे संजय राऊतांनी पण सांगितलं की जो आमचा गाळ आहे तो अगोदरच गेला आहे, मात्र ज्या पद्धतीने म्हणजे उदय सामंतांनी त्यांनी उत्तर दिलं आहे, मात्र एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव हे खरं तर तुमचे समर्थक, म्हणजे तुम्ही त्यांचे समर्थक आहात, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की शिरूरची असेल किंवा जुन्नरची जागा असेल त्यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी विजय झालेत आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी विजय झालात, तर तुमचं काय पुन्हा एकदा शिंदे गटात जाण्याचे काही चर्चा आहेत? असं काही नाही आहे। तालुक्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळं आत्तापर्यंत काही मंत्र्यांना किंवा यांना मी भेटलेलो आहे, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची माझी भेट अद्यापर्यंत कुठेही झालेली नाही आहे आणि कामानिमित्त जायचं झालं तर मी त्यांच्याकडे जाईल, कारण चाकण शिखरापूर रोड असेल, इतर आपले इंद्रायणीचे प्रश्न ते त्यांच्या संबंधित असल्यामुळं भविष्यात कामानिमित्त जायचं योग्य। पण नंतर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, महायुतीमध्ये गेल्यानंतर खरं तर खेड आळंदीच्या विकासासाठी तुम्ही महायुतीमध्ये जाणार का? विकासासाठी जाणार नाही, परंतु मला खात्री आहे मी जरी महाविकास आघाडीचं असलो तर महायुतीचे जे मंत्रिमंडळी आहेत किंवा मुख्यमंत्री ते हे प्रश्न ठेवणार नाही, मला मदत करतील अशी खात्री। तुम्ही महायुतीच्या काही संपर्कामध्ये आहात का? महायुतीच्या अजिबात संपर्कात नाही, कामानिमित्त संपर्कात आहे तालुक्याच्या। पुढे जर अशी वेळ आली की खेड आळंदीच्या विकासासाठी जर तुम्हाला महायुतीमध्ये जावं लागलं तर बाबाजी काळेंची काय भूमिका असणार आहे? नाही, मी काय सांगितलं की पक्षाशी मी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ राहून मी त्यांच्याकडं म्हणजे महायुतीच्या सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे कामासाठी जाईल, परंतु महायुतीत जाण्याचा माझा कोणताही विचार नसणार आहे भविष्यात। नक्की ज्यापर्यंत पाहिलं की खरं तर महायुतीमध्ये जाण्याचा कोणता विचार नसल्याची भूमिका या ठिकाणी बाबाजी काळे यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा नाजिम साहेब, मी सुनील तिकडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।